पर्यावरणाच्या या पूर्ण शृंखलेत धडा 12वा पर्यावरणीय कायदे याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत. हा विषय आहे BEVAE 181 एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन्स असं धड्याचं नाव आहे, पर्यावरणीय कायदे. आणि ही पुस्तिका आहे चौथी आपल्या पूर्ण शृंखलेतली. आणि प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस असं या पूर्ण ब्लॉगचं किंवा पुस्तिकेचं नाव आहे. चला तर मग थोडी जास्त चर्चा करूयात आपल्या विविध कायद्यांबद्दल, पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दलच्या आणि काही अधिवेशनांबद्दल जी आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कायद्यांचं स्वरूप आणि त्यांचे रोजच्या जीवनातली त्याच्यामुळे पडणारे फरक याच्याबद्दलची चर्चा आज थोडी करूया. या भागात जो 12वा धडा आहे, या भागात आपण आजकाल जी परिस्थिती आहे किंवा सद्यस्थिती जी आहे पर्यावरणीय कायद्यांबद्दलची ती थोडी बघणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीचे उपक्रम चालू आहेत त्यांचा थोडासा आढावा आणि मागोवा घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय अधिवेशनांबद्दल खोलात जाऊन चर्चा या धड्यात करावी अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांच्यापासून आपण पर्यायी व्यवस्था काही करू शकतो का, त्या येणाऱ्या उद्भवणाऱ्या समस्यांमधून काही आपण वाट काढू शकतो का, याबद्दलही थोडी चर्चा इथे नक्कीच होईल. आता या सगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर ही पुस्तिका 4 आहे. ही शेवटची पुस्तिका आहे आपल्या पूर्ण अभ्यासक्रमातली पर्यावरणाच्या. आणि पर्यावरणाचे संरक्षण, कृती आणि धोरणे याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. आता या पूर्ण पुस्तिकेमध्ये जिथे आपण 3 वेगवेगळे धडे अभ्यास करणार आहोत. आज या शृंखलेतला पहिला धडा म्हणजे धडा 12 पर्यावरणीय कायदे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या वेळी म्हणजे पुढच्या मंगळवारी आपण मानवी समूह आणि पर्यावरण धडा 13वा याबद्दल चर्चा करूच या. आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल एथिक्स म्हणजेच पर्यावरणीय नैतिकता याच्याबद्दलची चर्चा नक्कीच होईल. आजच्या या धड्यामध्ये आपण खाली किंवा हे घटक हे विचार करणार आहोत. आता यामध्ये जसं मी आधी म्हणलं की राष्ट्रीय कायदे, आपल्या भारतातले कायदे वेगवेगळी त्याची सदावळी आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायला लागेल. जर आपला हा पेपर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा MCQ बेस्ड असेल तर हा धडा सर्वात महत्वाचा धडा असं म्हणता येईल. कारण याच्या विशिष्ट तारखा, याची नावं, याची ठिकाणं, कारण वेगवेगळी अधिवेशनं जी घडलेली आहेत किंवा अधिवेशनं जी झालेली आहेत पर्यावरणाची, त्याच्याबद्दलची महत्वाची माहिती, त्याच्याबद्दलचे निवडक मुद्दे आणि त्याचबरोबर त्याचं सण, ज्या साली याच्याबद्दलचे करार हे स्वाक्षऱ्या केल्या गेले, तर त्याबद्दलची सण किंवा साल हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे कुठे सगळं घडलं किंवा त्याचं जे ठिकाण आहे, स्थान आहे, तेही आपल्याला निश्चितच अभ्यासात हे समाविष्ट करणं गरजेचं आहे. आता याबद्दलच्या समस्या, जर हा पेपर किंवा जर हा प्रश्नपत्रिका ही लांब उत्तर लिहिणे अपेक्षित असेल या उत्तरपत्रिकेमध्ये, तर तरीही या धड्यामधील काही समस्या, त्यांच्याबद्दलची संस्थात्मक व्यवस्था याबद्दलची जास्त माहिती आपल्याला पुरवावी लागते. थोडक्यात काय, हा थोडासा क्लिष्ट आणि अवघड असं म्हणण्यासारखा धडा आज आपण चर्चेला घेतला आहे. आता पर्यावरणाचे कायदे म्हणजे नेमकं काय, इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागते. याची थोडीशी पार्श्वभूमी अशी बघायची झाली तर पर्यावरण हे आतापर्यंत आपण जे अभ्यासलं आहे त्याच्यावरून तुम्हाला हे निश्चितच लक्षात आलं असेल की प्रत्येक पर्यावरणीय संस्थेमध्ये किंवा एक परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा हा समावेश करावा लागतो. आणि मनुष्य प्राणी हा असा एकमेव जीव आहे जो स्वतःच्या फायद्यासाठी इतर सर्व जीवांचा आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास करण्यात कुठेही कुचराई करत नाही. आणि म्हणूनच आपल्याला त्या संबंधीचे कायदे
हे अभ्यासावे लागतात. काय करणार? मानवी हस्तक्षेपामुळे आपलं पर्यावरण जर ऱ्हास पावत असेल, आपल्या परिस्थितीला हानी पोहोचत असेल, तर त्यावर काही कायदेशीररित्या आपल्याला ऍक्शन घेणं किंवा कायदेशीररित्या आपण त्याची काळजी घेणं, देखभाल करणं आपल्या पर्यावरणाची, हे गरजेचं होतं किंवा आवश्यक ठरतं. आता ह्या कायद्यांना मोडणारे लोकही आपल्या आजूबाजूला असतील, परंतु त्या कायद्यांची खोलवर जाऊन अभ्यासात माहिती घेणं आणि त्याच्या मुद्द्यांच्या आपण सारासार विचार करून रोजच्या आयुष्यात काय बदल घडावेत हे याचा विचार करणं हे इथे अपेक्षित आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की मानवी वर्तनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि हा परिणाम नियंत्रित करण्यासाठी आपल्याला कायदे गरजेचे आहेत. अर्थातच जर प्रत्येकाने सहभाग घेऊन प्रत्येकाच्या सहकार्याने जर आपण हा परिणाम किंवा पर्यावरणावर होणारा जो दुष्परिणाम आहे तो कमीत कमी केला तर कायद्याला फार कठोर होण्याची गरज पडणार नाही. परंतु असं फार थोड्या प्रदेशांमध्ये दिसतं की मानवी समूहांना त्यांची स्वतःची जाणीव, जबाबदारी आणि त्यांचं स्वतःचं वर्तन असं आहे की जिथे कायद्याची गरजच पडणार नाही. जसं आपण म्हणलं होतं, उन्नगोट नदीचं उदाहरण मेघालयातलं हे फार परिचित उदाहरण आपण आधी अभ्यासलेलं आहे. आता जर या उलट वर्तन मानवी समूहाचं किंवा स्वभावात जर असं असेल की आजूबाजूच्या परिस्थितीचा जास्तीत जास्त ऱ्हास होऊन स्वतःचा फायदा करून घेणारे मानवी वर्तन जर असेल तर त्याला रोखणारं, त्याला नियंत्रित करणारा कायदा हा हवाच. आणि हा कायदा कुठल्या प्रकारचं वर्तन हे नियंत्रित करेल तर हवा, पाणी, जमीन ही ज्यामुळे प्रदूषित होते किंवा ज्या गोष्टींमुळे परिसंस्थेला हानी पोहोचेल अशी अपेक्षा आहे, त्या सर्व प्रकारच्या वर्तनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला पर्यावरणीय कायद्यांचा उपयोग होतो. आता पर्यावरणाचं संरक्षणच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचं जतन करण्यासाठी म्हणजेच शाश्वत विकासासाठी आपल्याला पर्यावरणीय कायद्यांचा हा फार मोठा उपयोग हा अपेक्षित आहे. आता जेव्हा आपण ह्या पर्यावरणीय कायद्यांबद्दलचा धडा इथे शिकत आहोत तेव्हा आपल्याला खाली 4 परिणाम हे बघावे लागतात. जर तुम्ही बघत असाल तर आपल्याला असं म्हणावं लागतं की राष्ट्रीय स्तरावरील किंवा राष्ट्रीय स्तरावरचे पर्यावरण संरक्षणासाठी लागू केलेले कायदे आहेत, नियम आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला इथे मिळते. आणि जागतिक संरक्षणासाठी पर्यावरणाच्या जी वेगवेगळी अधिवेशनं आंतरराष्ट्रीय दृष्ट्या ही केली गेलेली आहेत किंवा जे प्रोटोकॉल आहेत, जे करार आहेत स्वाक्षऱ्या केलेले वेगवेगळ्या शासनांद्वारे, त्यांचं वर्णन तुम्ही या धड्यांच्या अभ्यासानुसार करू शकाल. काही थोड्याशाच अर्थात काही पर्यावरणीय समस्या आणि कायद्यातील अंमलबजावणीतील अडचणी याही आपण इथे बोलणार आहोत. आता जेव्हा आपण राष्ट्रीय कायदे असं म्हणतो तेव्हा ही आपण सद्यस्थिती बघतोय. आपली भारताची घटना अशी होती की जिथे मूलतः किंवा अगदी पहिल्यांदा पर्यावरणाचा विशेषत्वाने उल्लेख केला गेलेला नव्हता आणि म्हणून आपल्या राज्यघटनेत दुरुस्ती करून पर्यावरणाच्या सुधारणा आणि संरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर फार गंभीर प्रयत्न हे केले गेलेले आहेत. आता तुम्ही इथे स्लाइडवर बघू शकत आहात की 12.2.1 हे राष्ट्रीय कायद्यांचा जो आपला मुद्दा आहे त्यामध्ये असं स्पष्ट दिसतंय आपल्याला की 2 ह्या दुरुस्त्या आपण इथे बघू शकताय. पहिलं जे कलम आहे त्या कलमामध्ये 40वी दुरुस्ती जी आहे ती आहे 1976 मध्ये कलम 51 ह्यामध्ये ही दुरुस्ती केली गेलेली आहे, ज्याद्वारे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणं हे मूलभूत कर्तव्य प्रत्येक नागरिकाचं हे नमूद केलेलं आहे. म्हणजेच जंगल, तलाव, नद्या, वन्यजीवांसह इतर सर्व नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण, त्याची सुरक्षा आणि सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूल कर्तव्य किंवा मूलभूत कर्तव्य हे इथे घटनेद्वारे मान्य केलं गेलेलं आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला हा मुद्दा आपल्या धड्यातला आहे. त्याचप्रमाणे जर आपण दुसरा भाग या स्लाइडवरचा बघितला तर इथे कलम 48 जे आहे
ते असं म्हणतात की राज्य म्हणजे नुसतं प्रत्येक नागरिकानेच नाही, तर आपल्या राज्यांनीही पर्यावरणाचं रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी आणि तसंच देशातील जंगलं आणि वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाने त्या केल्याच पाहिजेत. हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे, मूलभूत कर्तव्य आहे. परंतु त्याचप्रमाणे राज्यांनी त्या नागरिकाच्या कर्तव्याबरोबरच पर्यावरणाची काळजी घेऊन देशाच्या जंगलांची काळजी किंवा वन्यजीवांची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असा 48 कलम हे आपल्या घटनेतलं म्हणतंय. ही आहे दुरुस्ती 1976 मधली. आता थोडंसं पुढे जाऊन बघायचं झालं तर आता सध्या जर आपण बघितलं तर विद्यमान किंवा सद्यस्थितीतील भारतीय पर्यावरणाविषयीचे जे कायदे आहेत ते 4 वेगवेगळ्या वर्गीकरणामध्ये किंवा श्रेणींमध्ये आपण त्याचं विभाजन करू शकतो. आता हे कसं विभाजन करता येईल तर सर्वात पहिल्यांदा पाण्याबद्दलचे जे नियम आहेत म्हणजे जल अधिनियम ज्याला म्हणता येईल, तर पहिला भाग आहे, पहिलं वर्गीकरण आहे ते जल अधिनियमांचं. दुसरं जे आहे ते हवाई किंवा हवेच्या प्रदूषणाच्या प्रतिबंधाच्या नियंत्रणाबद्दलचे जे अधिनियम आहेत त्याबद्दलचे कायदे म्हणजे हवेसंदर्भातले कायदे. तिसरा जो आहे तो भाग आहे साधारण वन्य आणि वन्यजीव अधिनियम आहे. आणि चौथा जो आहे तो सामान्य कायद्यांचा हा इथे भाग आहे. म्हणजे असं जर आपण 4 श्रेणींमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं, 4 प्रकारांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलं, तर पहिला भाग जो येतो तो जल अधिनियमांचा येतो. इथे तुम्ही बघू शकता आपण जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 बद्दल जास्त बोलत आहोत. आता निव्वळ 74चा संमत केलेला कायदाच नव्हे तर 1974 आणि 1988 मध्ये ज्या त्याच्यामध्ये दुरुस्त्या किंवा अजून थोड्याशा महत्वपूर्ण तरतुदी केल्या गेल्या त्याच्याबद्दलही आपण इथे ह्या जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यामध्ये बोलू शकतो. साधारण मग पहिला भाग याच्यातला बघूया. आता त्यामध्ये तुम्ही हे थोडस नक्की लक्षात घ्या की आपला जो पर्यावरण विभाग आहे तो 1980 साली स्थापन केला गेला आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट म्हणजेच याबद्दलचं जे मंत्रालय आहे ते स्थापन केलं 1985 मध्ये. अर्थातच 2014 साली याचं नवीन नाव हे ठेवण्यात आलं याच मिनिस्ट्रीचं, या मंत्रालयाचं. आणि आता त्यामध्ये निव्वळ पर्यावरण आणि जंगल किंवा वन आणि पर्यावरण नसून पर्यावरण, जंगल आणि वातावरणीय बदल म्हणजेच क्लायमेट चेंज असं या पूर्ण मंत्रालयाचं नाव हे केलं गेलेलं आहे. आता ह्या सगळ्याची जबाबदारी काय आहे किंवा या मंत्रालयाची या मिनिस्ट्रीची मोठी जबाबदारी काय आहे तर सगळे जे पर्यावरणाचे कायदे आहेत, वेगवेगळे कायदे आहेत, 2020-2022 पर्यंत ज्या दुरुस्त्या आणि कायदे आपल्या पुढे मांडले गेलेले आहेत त्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी ही नीट होती आहे की नाही हे बघणं आणि त्याविषयीची विशेष कृती करून फार मोठी जबाबदारी हे मंत्रालय हे सातत्याने पार पाडत आहे. आता आपण सगळ्यात पहिला याच्यातला कायदा बघूया. जसं मी म्हणलं की जल अधिनियम 1974, 1988. 1988 मध्ये यामध्ये थोडीशी दुरुस्ती केली गेली, अमेंडमेंट ज्याला म्हणतात, तर ही केली गेली. आता ह्यामध्ये किंवा हा जो कायदा आहे ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कायदा सर्व राज्य मंडळांना हे नियामक प्राधिकरण हे देत असतो किंवा अधिकार हे प्राप्त होतात या कायद्याद्वारे. आणि जर एखादा कारखाना सांडपाणी जर सोडत असेल, प्रदूषक सोडत असेल पाण्यात किंवा वॉटर बॉडीमध्ये किंवा पाण्यामध्ये एखाद्या कारखान्यातून उत्सर्जित होत असेल खराब पाणी, प्रदूषित पाणी, तर त्या कारखान्यावर विशेषत्वाने कार्यवाही करण्यासाठी किंवा त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्यासाठी केंद्रीय मंडळ हे केंद्रशासित प्रदेशांसाठी आणि राज्यांसाठी हा अधिकार हा आपल्याला हा कायदा निश्चितच देतो. जर आपण थोडं पुढे जाऊन बघितलं तर हे या कायद्याच्या द्वारे आपल्याला वेगवेगळी मंडळं ही स्थापन झालेली दिसतात आणि ही मंडळं सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी म्हणजे वेगवेगळ्या शहरी म्युनिसिपालिटीज मधून येणारं सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी यांच्या
मिश्रण होण्यावर नियंत्रण ठेवतात. त्यांचा डिस्चार्ज होण्याआधी किंवा त्यांचं उत्सर्जन होण्याआधी जी संमती त्यांच्याकडून लागते त्या संमतीला नाकारण्याचं महत्वाचं कार्य हे ह्या कायद्याद्वारे हे पूर्ण करता येतं. आणि वेगवेगळी राज्य मंडळ ही उद्योग धंद्यांवर किंवा औद्योगिक वसाहतींवर विशेषत्वाने लक्ष ठेवून देखरेख करून त्यांना सल्ला देण्याचं फार मोठं काम या कायद्यानुसार ही सातत्याने करत असतात. आता जर आपण पुढे थोडं बघितलं तर 1988 साली या कायद्यामध्ये थोड्याशा दुरुस्त्या केल्या गेल्या. जसं एखादा औद्योगिक संयंत्र जर थकबाकीदार असेल, त्यांनी आधीचे कर भरलेले नसतील किंवा आणखीन काही थकबाकी त्यांच्या नावावर जर शिल्लक असेल, तर प्रशासकीय आदेशाने त्यांची वीज आणि पाण्याचा पुरवठा हा बंद केला जाऊ शकतो. दंड हा अधिक कडक केला जाऊ शकतो आणि अशा प्रकारची तरतूद ही या दुरुस्तीद्वारे या कायद्यामध्ये केली गेलेली आहे. जर आपण स्लाइडवर बघत असाल तर तुम्हाला 1977चा पाणी प्रदूषण आणि प्रतिबंध आणि नियंत्रण उपकर कायदा असाही उल्लेख दिसतो 1977चा. तर ह्यामध्ये आर्थिक प्रोत्साहन देणं, जे लोक प्रदूषण करतायत त्यांना शिक्षा देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी विशेषत्वाने कार्यरत होण्यासाठी किंवा असं म्हणता येईल की हा कायदा प्रदूषण नियंत्रणासाठी आर्थिक तरतुदी करणं आणि त्या आर्थिक प्रोत्साहनांना सुलभरित्या तयार करून देणं या पद्धतीची कामं ह्या करत असतो. या कायद्यामुळे हे जो फायनान्शियल फ्लो आहे किंवा आर्थिक तरतुदी आहेत ह्या सोप्या होत आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. आता जर दुसरा भाग याच्यातला बघितला तर आपण बघू शकतो की इथे हवे संदर्भातले कायदे जे आहेत किंवा एअर ऍक्ट ज्याला म्हणतात ते जे आहेत ते दुसऱ्या वर्गात किंवा बी या कॅटेगरीत किंवा श्रेणीमध्ये आपण याचा अभ्यास करू शकतो. आता वायू प्रदूषण रोखण्यासाठी किंवा हवेचं जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी जे कायदे आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी भारत सरकारने हा वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा हा 1981 साली हा पहिल्यांदा केंद्रात लागू केला आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1987 साली यामध्ये थोडी दुरुस्ती ही केली गेलेली आहे. आता जर या कायद्याचं स्वरूप बघितलं तर असं आपल्या लक्षात येईल की केंद्र आणि राज्य यांच्या अधिकारांमध्ये थोडासा जास्त विस्तार आपल्याला या कायद्यानुसार दिसतो आणि ज्या राज्यांमध्ये जलप्रदूषण मंडळे नाहीत प्रथमतः त्या राज्यांमध्ये वायू प्रदूषण मंडळ स्थापन करणं हे आवश्यक होतं आणि हवे संदर्भातल्या कायद्यांनी हे सुलभ करून दिलं. वायू अधिनियमांतर्गत आपल्याला नियुक्त वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या उद्योगांना राज्य मंडळांकडून संमती किंवा परवानगी घेणं हे आवश्यक असतं. या कायद्याने ह्या प्रक्रिया ह्या अतिशय सुलभ आणि समजण्यासाठी सोप्या केल्या गेल्या. आता ह्या कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी किंवा आपल्याला बघावं लागतं की प्रत्येक औद्योगिक घटक हा ह्या कायद्याचं पालन करतो आहे की नाही, तर यासाठी कायद्याने मंडळाला वेगवेगळे अधिकार दिले गेलेले आहेत. परीक्षेसाठी किंवा त्यांचं विशिष्ट विश्लेषण करण्यासाठी हा अधिकार या मंडळांना या कायद्याद्वारे निश्चितच मिळतो. उपकरणांची विविध चाचणी किंवा संयंत्रांची चाचणी आणि विविध प्रकारच्या चिमण्या ज्या औद्योगिक चिमण्या वापरल्या जातात त्यांना आणि त्यामधून येणाऱ्या धुळीचं परीक्षण करणं आणि त्यानुसार त्यांना जर गरज असेल तर दंड पुकारणं हेही या कायद्यानुसार हे सोपं केलं गेलेलं आहे. 1987 साली जी दुरुस्ती या कायद्यात गेली गेली त्या दुरुस्तीमुळे हा कायदा अतिशय मजबूत झाला. कठोर दंड या कायद्यानुसार हा लागू शकतो. म्हणजे थकबाकीदार जर औद्योगिक संयंत्र असतील तर त्याचा पाणी आणि वीज पुरवठा तर थांबणं शक्यता त्याची आहेच, परंतु त्याही शिवाय जर उत्सर्जन जास्त असेल, वायू उत्सर्जन किंवा प्रदूषित वायूचं उत्सर्जन जास्त असेल तर त्यांना अतिशय कडक शिक्षा करून दंड पुकारण्याची तरतूदही ह्या दुरुस्तीद्वारे करण्यात आलेली आहे. आता जर आपण तिसरा भाग बघितला ह्याच्यातला तर जंगल आणि वन्यजीव संरक्षण कायदे म्हणजे फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ ऍक्ट
असं आपल्याला म्हणता येईल. वन आणि वन्यजीव अधिनियम याच्या संदर्भातले हे सगळे कायदे आहेत. आता जर इथे बघितलं तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल की वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि 1982चा इथे मुख्यत्वाने उल्लेख आहे. तसं अर्थातच आपला भारत देश हा अतिशय पूर्वीपासून वन्यजीवांची काळजी घेण्यात फार आघाडीवर आहेच, परंतु 1894 पासून आपल्याकडे एक वन धोरण हे कायमस्वरूपी बघितलं गेलेलं आहे. आपला पहिला वन्यजीव संरक्षण कायदा हा फार पूर्वी, म्हणजे जर तुम्ही स्लाइडवर बघत असाल तर हा अतिशय जुना कायदा आहे. 1927 साली हा कायदा पहिल्यांदा हा अस्तित्वात आला, ज्यावेळी भारत पारतंत्र्य होता. त्यानंतरचे जे ह्या वन्यजीव संरक्षण कायद्याचं जे स्वरूप आहे ते 1972 साली आणि त्यानंतर 1982 साली त्याच्यामधल्या सुधारणा असं आपण मांडू शकतो. 1972 मध्ये संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा हा लागू केला आणि वन्यजीव कायदा राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ, वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या शिकारीसाठीचे नियम, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांची स्थापना, वन्य प्राणी आणि प्राण्यांची जी उत्पादनं आहेत त्या सगळ्यांच्या व्यापारासाठी नियमावली आणि कायद्याचे उल्लंघन जर होत असेल तर त्याबद्दलची न्यायालयीन शिक्षेची तरतूद, असं या पूर्ण कायद्याचं स्वरूप आहे. आता ह्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारी आणि त्यासाठी केला गेलेला खेळ किंवा एंटरटेनमेंटचा जो भाग असतो त्यामध्ये असलेली ही शिक्षा किंवा त्यासाठी असलेली शिक्षा ही सुद्धा समाविष्ट आहे. आता 1982 मध्ये या कायद्यामध्ये थोडी जास्त सुधारणा केली गेली आणि प्राण्यांच्या संख्येच्या वैज्ञानिक व्यवस्थापनासाठी सुद्धा वन्य प्राण्यांना जे लोक पकडतात आणि त्यांची वाहतूक, ही अवैध वाहतूक जी केली जाते त्या संदर्भामधील काही तरतुदी या 1982 साली ह्या केल्या गेल्या. भारत हा देश प्राणी आणि वनस्पतींच्या संरक्षणासाठी फार हिरिरीने पुढे नेहमीच असतो आणि जर तुम्ही अभ्यासला असेल तर तुमच्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या करारावर भारताने सह्या केलेल्या आहेत यामध्ये. आणि त्याअंतर्गत जर तुम्ही इथे बघत असाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की सिंह 1972 मध्ये सिंहाच्या विशिष्ट प्रकल्पाला, व्याघ्र प्रकल्पाला 1973 मध्ये, मगरीच्या व्यवस्थापनासाठी 1974 मध्ये, हरणांच्या, खास करून तपकिरी शिंग जी असतात तशी हरणं जी आहेत त्या हरणांच्या मोठ्या प्रकल्पाला 1981 साली आपल्या भारत सरकारने मंजुरी दिली. त्याचप्रमाणे जर हत्तींबद्दलचे विशेष प्रकल्प जर आपण बघितले तर 1991 आणि 1992 साली या प्रकल्पांना विशेषत्वाने आर्थिक सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर खास करून लुप्तप्राय प्रजातींसाठी ज्या गोष्टी किंवा ज्या प्रक्रिया करणं किंवा ज्या प्रोसेसेस आणि प्रॅक्टिसेस करणं, कृती करणं जे आवश्यक आहे त्यांचा हा भाग इथे महत्वाचा आपल्याला दिसून येतो. आता 1972 मध्ये हा जो कायदा आलेला आहे ज्याबद्दल आपण चर्चा करत आहोत त्यामध्ये निव्वळ हे प्रकल्प स्थापन केले गेलेले नाहीत, तर वाघांची हाडे, गेंड्याची शिंगे, हस्तिदंत, कातडी, कस्तुरी, मोरपिसे या वेगवेगळ्या अवयवांना बाजारात जी मागणी आहे आणि त्यामुळे जी शिकार केली जाते या अवैध शिकारीवर किंवा बेकायदेशीर शिकारीवर आणि व्यापारावर प्रतिबंध करण्यासाठी किंवा घालण्यासाठी हा 1972चा कायदा अतिशय कडक कायदा आहे. दंड आणि शिक्षेच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत आणि हा कायदा आपण इथे अभ्यासू शकतो. आता जर आपण याच्या पुढे जाऊन बघितलं तर अगदी आत्ताचा म्हणजे अगदी रिसेंट ज्याला म्हणता येईल तो आहे जैवविविधता कायदा 2000चा. त्याला बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2000 असंही म्हणतात. भारत आपल्या आपण मागच्या काही भागांमध्ये जैवविविधतेबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा केलेली आहे. खास करून बहुजैवविविधता असलेला प्रदेश म्हणून भारताला जे स्थान आज जगभरात मिळालेलं आहे त्यामुळे आपल्यावर एक खास विशेष जबाबदारी ही निश्चितच पडत असते. आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर जगातल्या 12 ज्या मेगा बायोडायव्हर्सिटी किंवा बहुजैवविविधता आहेत त्यामध्ये आपला भारत देश मोडतो. आणि 1994 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा एक पक्ष म्हणून याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजेच यामध्ये वी आर पार्टी
टू द इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. पार्टी याला आपण इथे पक्ष असा शब्द वापरला गेलेला आहे. जर आपण इथे पुढे बघितलं तर इथे आपल्या लक्षात येईल की हे मे 2000 मध्ये स्वाक्षरी केलेलं एक फार मोठं उद्दिष्ट आहे, जे साध्य करण्यासाठी आपल्याला डिसेंबर 2002 मध्ये मंजूर करण्यात आलं आहे. पूर्ण हे जे करार आहे स्वरूप आहे ते. आणि जर तुमच्या लक्षात आलं असेल तर जैव चोरी ही रोखण्यासाठी किंवा जैविक विविधता आणि स्थानिक उत्पादकांचं रक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी या जैवविविधता कायदा 2000चा फार मोठ्या प्रमाणावर हात आहे किंवा त्याच्यात समाविष्ट केलेल्या गेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी. खास करून जर परदेशी लोक प्रवेश करत असतील या सर्व गोष्टी विकत घेण्यासाठी किंवा अवैध तस्करी करण्यासाठी, तर या भारतातील या कायद्यानुसार त्यांना फार मोठ्या शिक्षा ह्या कायद्यानुसार होऊ शकतात. या व्यतिरिक्त जर नैसर्गिकरित्या समृद्ध क्षेत्राचा अतिवापर किंवा गैरवापर किंवा तिथे काही गैरवर्तन चालू असेल किंवा दुर्लक्षामुळे तो जर धोक्यात आलाय असं वाटत असेल हा प्रदेश, तर त्यानुसार सुद्धा केंद्र शासन हे राज्याला विशेष निर्देश या कायद्यानुसार देऊ शकते आणि त्यानुसार ही कृती करून घेणं हे आवश्यक ठरतं. आता जर आपण पुढे जर गेलो तर तुम्हाला इथे दिसेल की जैवविविधता कायदा 2002 हा असा दिसतो आणि त्यामध्ये अतिशय स्पष्ट मराठी भाषेमध्ये हे असं गॅजेट ऑफ इंडिया किंवा भारताचं राज्यपत्र आपल्याला इथे दिसून येतं. त्याच्यामध्ये सुद्धा रिओ दि जानेरोच्या अधिवेशनाचा 5 जून 1992 सालच्या हा इथे उल्लेख आहे. म्हणजेच हा असा कायदा आपण अभ्यासू शकतो. असे कायदे आपल्याला आंतरजालाच्या द्वारे आज उपलब्ध आहेत. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. पूर्वी असे कायदे बघण्यासाठी सुद्धा फार मोठ्या मोठ्या लायब्ररीज मध्ये जावं लागायचं आणि या ग्रंथालयांमध्ये शोधून त्याच्यावरची काढून आम्ही हे कायदे बघितलेले आहेत. तुम्ही हे नक्की बघा. आंतरजालामध्ये आपल्याला हे अतिशय सहज सुलभरित्या हे उपलब्ध आहे. आता जर चौथा भाग बघायचा झाला या वेगवेगळ्या कायद्यांचा, तर त्याला जनरल लॉज किंवा ऍक्ट्स किंवा सामान्य कायदे किंवा विविध कायदे असं मी इथे म्हणलंय. तर या विविध कायद्यांमध्ये आपल्याला पर्यावरण संरक्षणाचा अधिनियम 1986, राष्ट्रीय पर्यावरणीय न्यायाधिकरण कायदा 1995 म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंटल ट्रिब्युनल ऍक्ट 1995, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010 म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT ऍक्ट 2010 असा या सगळ्यांचा अभ्यास हा इथे करणं अपेक्षित आहे. आता जर 1986 चा जर कायदा बघितला तर हा पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे. आता हा कायदा 1986 मध्ये झाला. जर तुम्हाला मागच्या भागातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आठवत असतील तर आपण एक केस स्टडी किंवा एक छोटासा अभ्यास केला होता भोपाळ दुर्घटनेचा. आता ह्या भोपाळ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे झाल्यानंतर भारत सरकारने 1986 साली हा पर्यावरण संरक्षण कायदा हा लागू केला होता. या कायद्यामध्ये एक कॅनपी किंवा एक फार मोठी छत्री असं म्हणता येईल आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे किंवा छोटे छोटे कायदे हे एकत्रितरित्या करून त्यांच्या समन्वयाने याला पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 असं म्हटलं जातं. जेव्हा जल कायदा, वायू कायदा हे सर्व कायदे आता या पर्यावरण संरक्षण कायद्यामध्ये 1986च्या हे बघितले जात आहेत. आता जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर पर्यावरण प्रदूषण म्हणजे प्रदूषकाची उपस्थिती याच्यावरची जी व्याख्या आहे ती या कायद्यानुसार स्पष्ट केली गेली. धोकादायक पदार्थ म्हणजे कुठलेही पदार्थ ज्याच्यामुळे मानव किंवा इतर प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्म जीवांना किंवा परिस्थितीला हानी पोहोचवू शकत असेल तर त्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या कडक शिक्षा आहेत, तरतुदी आहेत, त्या इथे या कायद्यानुसार आपल्याला निश्चित अभ्यासता येतात. आता या कायद्याद्वारे केंद्र सरकारने आपल्याला फार मोठे अधिकार हे प्राप्त करून घेतलेले आहेत. जर एखाद्या राज्यात कृती समन्वय कमी पडत असेल तर त्या राज्याला नीट समजावून सांगणं किंवा त्या पर्यावरणीय गुणवत्तेचे मानक तयार करणं, वेगवेगळ्या प्रयोगशाळा पर्यावरणाच्या तयार करून त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांची तपासणी करणं, तसेच विविध घातक पदार्थांची हाताळणी आणि अपघात रोखण्यासाठी जी नियमावली आहे ती अतिशय कडक करून
त्याबद्दलची कृती ही करणं हे आहे इथे अपेक्षित आहे या कायद्यानुसार. जर पर्यावरण संरक्षण कायदा आपण बघितला तर हा पहिला पर्यावरणीय कायदा होता ज्यामध्ये कुठलाही लक्षात घ्या उद्योग किंवा प्रक्रिया ही बंद करणे किंवा त्यांचे नियमन करणे, नियंत्रण करणे, त्यांचे वीज आणि पाण्याचा पुरवठा थांबवणे या अशा मोठमोठ्या गोष्टी किंवा यासारख्या मोठमोठ्या तरतुदी आपण इथे निश्चित बघू शकतो 1986च्या या कायद्यानुसार. म्हणजेच फार मोठ्या कडक शिक्षेची तरतूद ही अर्थातच आहे. भोपाळच्या दुर्घटनेनंतर असा कायद्याची अपेक्षा आणि गरज दोन्ही होतीच शासनाकडून आणि 1986 साली हा कायदा मूळ रूपात आपल्याला बघायला मिळाला. या कायद्यात दंड आणि कारावास अशा दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि शिक्षेची तरतूद ही फार मोठ्या प्रमाणावर इथे आहेच. राष्ट्रीय पर्यावरण न्यायाधिकरण कायदा जो आहे 1995चा म्हणजेच नॅशनल एन्व्हायरमेंटल ट्रिब्युनल ऍक्ट 1995 असं जर आपण बघितलं तर ही इंटरनल किंवा अंतर्गत राष्ट्रीय पर्यावरण न्यायाधिकरणाची जी व्यवस्था आहे त्यानुसार याची स्थापना झालेली आहे. आणि घातक पदार्थांच्या समावेशामुळे जर कुठल्याही प्रकाराला किंवा कुठल्याही पर्यावरणाला हानी उद्भवत असेल तर जबाबदार व्यक्तीला, मालमत्तेला आणि पर्यावरणाचे जे नुकसान झालं आहे त्यांना भरपाई देण्यासाठी हा कायदा हा विशेषत्वाने प्रयत्न करतो. आता जर त्याच्या पुढचा बघितला आपण तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010 हा जो आहे एनजीटी कायदा असं त्याला म्हणतात. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एनजीटी कायदा जो आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा कायदा आहे. 18 ऑक्टोबर 2010 रोजी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली पहिल्यांदा. आणि जर तुम्ही बघितलं तर यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विविध कायद्यांची किंवा त्यांच्या अधिकारांची अंमलबजावणी करून जर एखाद्या परिस्थितीत जास्त त्रास होत असेल पर्यावरणाला तर त्यानुसार मदत आणि भरपाई करणे, नैसर्गिक संसाधने आणि विविध समस्यांबद्दलचे जे विवाद उद्भवलेले असतात ते हाताळण्यासाठी ही एक विशेष संस्था ही कायद्यानुसार आपल्याला इथे उपलब्ध झालेली आहे. आता एनजीटीच्या अधिकार क्षेत्रानुसार जर आपण बघायचं झालं तर वायू आणि जल प्रदूषणावरील सर्व कायदे इथे येतात. पर्यावरण संरक्षण कायदाही त्यामध्ये मोडतो आणि हे सगळे एकत्र येऊन ह्या कायद्यांची काळजी किंवा त्यानुसार कृती ही केली जाते. एनजीटीला प्रदूषणग्रस्तांना मदत आणि भरपाई देण्याचा अधिकार हा या कायद्याने दिलेला आहे. आता जर दुसरा भाग आपल्या धड्यातला बघायचा झाला तर तो आहे आंतरराष्ट्रीय अधिवेशनांचा आणि करारांचा. आता इथे देशातील वेगवेगळे कायदे आणि धोरणे ठरवण्यासाठी आपल्याला ही अधिवेशनं फार उपयोगी पडतात आणि त्यांचा अभ्यास आपल्याला समजावून सांगू शकतो की का आपल्याकडे विशिष्ट कायदे हे सरकारने लागू केलेले आहेत. म्हणजे जेव्हा एखादा देश या करारांवर स्वाक्षरी करतो तेव्हा त्या देशानं सबंध त्या कराराची अंमलबजावणी करणं हे अपेक्षित असतं आणि त्या सरकारने त्याला मान्यता दिली आहे असा याचा अर्थ होतो. आता भारत सरकारने आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी आपल्या देशात करावी अशी भारतीय घटनेची अपेक्षा तर आहेच आणि त्यानुसार आपण इथे बघू शकता की स्टॉकहोम परिषद जी झालेली होती त्यानुसार ही 1972 साली परिषद झालेली होती. पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषद असं याला म्हणता येईल आणि ही परिषद जी झाली होती ती पर्यावरण ऱ्हासाच्या वाढत्या समस्येकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे पहिलं पाऊल असंही या परिषदेचे आपण वर्णन हे निश्चित करू शकतो. आता याच्यातनं काय झालं की ह्या परिषदेमुळे स्टॉकहोम मध्ये झालेल्या या परिषदेमुळे स्टॉकहोम हे जागेचं नाव आहे तर स्वीडन मध्ये स्टॉकहोम मध्ये ही परिषद आयोजित केली होती 5 ते 16 जून 1972 मध्ये आणि त्यानुसार आपल्याला असं दिसून येतं की UNEP म्हणजे संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम UNEP याचा जन्म ह्या परिषदेमुळे झाला असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. आता या परिषदेनंतर आपण असं म्हणू शकतो
की वेगवेगळी जी अधिवेशनं झाली त्याच्यानंतरची 1972 नंतरची, त्यामध्ये मुख्यत्वे आपण असं म्हणू की लुप्तप्राय प्रजाती ज्या होत आहेत वनस्पती आणि प्राण्यांच्या, त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंदी घालण्यासाठी एक फार मोठं अधिवेशन हे 1973 मध्ये भरलं होतं. त्यानंतर भू आधारित स्त्रोतांपासून सागरी प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा एक अधिवेशन 1974 साली हे केलं गेलं होतं, किंवा त्याचा फार मोठा आपल्याला इथे सहभाग दिसून येतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अजून एक परिषद किंवा अजून एक मोठा अधिवेशन ओझोन थर संरक्षणासंदर्भात 1985 साली आयोजित केलं गेलं होतं. आणि त्यानंतरचं घातक कचरा आणि त्याच्या विल्हेवाटी बद्दलचं हे विविध आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या हालचालींवर नियंत्रण करण्यासाठी चर्चा करणारं अधिवेशन 1989 साली हे आयोजित केलं गेलं होतं. म्हणजेच स्टॉकहोम परिषदेनंतर, किंवा स्टॉकहोम परिषदेला आपण जननी म्हणू शकतो या सर्व विविध अधिवेशनांची किंवा परिषदांची, आणि त्यानंतर आपल्याला हे फार मोठ्या चर्चेत आलेले भाग किंवा मुद्दे हे दिसू शकतात. आता 1992 जून मध्ये रिओ दी जेनेरिओ, आता जर तुम्ही बघितलं तर मी पुढच्या रिओ दी जेनेरिओच्या परिषदेकडे जाण्यापूर्वी आपण हा स्टॉकहोम परिषदेचा भाग थोडा पूर्ण करूया. इथे तुम्हाला दिसतंय स्लाइड मध्ये की स्टॉकहोम परिषद आणि भारत असा जर प्रश्न आला तर भारताची भूमिका यामध्ये फारच मोठी आहे, आणि आपण ह्या पूर्ण परिषदेच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. आणि म्हणूनच आपण पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन हे फार मोठ्या किंवा राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा म्हणून आपण इथे चर्चेला घेतो आहोत. आणि हे या स्टॉकहोम परिषदेचंच किंवा त्यामध्येच आपल्याला याचं कारण किंवा मूळ कारण हे लपलेलं दिसून येतं. आता यानंतर भारत सरकारने काय केलं तर घटनेत दुरुस्ती केली, 42वी दुरुस्ती केली. आणि आपण जिथे म्हटलं की 40वी आणि 42वी दुरुस्ती ही आपल्याला 48 आणि 51 यांचा समावेश आपण त्याच्या संदर्भात ह्या चर्चासत्राच्या आधी थोड्याशा पहिल्या भागामध्ये चर्चा केलेलीच आहे. तर यानुसार आपल्याला संपूर्ण पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणं हे कर्तव्य हे ठरवलं गेलं. आता या परिषदेमध्ये पर्यावरणासंबंधी कृतींचा आराखडा हा संयुक्तपणे म्हणजेच वेगवेगळे देश किंवा वेगवेगळी शासनं एकत्र येऊन त्यांनी एकत्रितरित्या संयुक्तपणे हा कृतीचा आराखडा हा तयार केला. आणि त्यानुसार नैसर्गिक स्त्रोतांचं व्यवस्थापन, प्रदूषण, मानवी वसाहत आणि पर्यावरणाचे शैक्षणिक आणि सामाजिक पैलू यांबद्दल ही अतिशय खोलात जाऊन चर्चा या परिषदेमध्ये केली गेली. आता ही 1972 साली ही चर्चा केली गेली आहे. बघा किती आधी आपण याचा सगळ्याचा विचार केला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर या अधिवेशनामुळे झालं काय की अजून 2 गोष्टी या आपल्याला अभ्यासता आल्या. आता जसं मी मगाशी म्हणलं की वेगवेगळी अधिवेशनं आपल्याला इथे दिसून येतात. तर ह्याच्यातला एक अधिवेशन मी इथे केस स्टडी म्हणून तुम्हाला दाखवते. याला रामसर अधिवेशन असंही म्हणतात. आता रामसर अधिवेशन ज्याला असं म्हणतोय, तिथे सगळ्यात पहिल्यांदा असं लक्षात घ्या की हा एक शासकीय करार आहे. अधिवेशन जरी असलं तरी हा रामसर या ठिकाणी हा करार स्वीकारला गेला, आणि म्हणून याचा सगळ्याचा अभ्यास हा रामसर अधिवेशन म्हणून केला जातो. आता या करारामध्ये नेमकं होतं काय तर परिसंस्था संवर्धनाचं सर्वात महत्व आहे हे असं आपण मानावं म्हणून हे रामसरचं अधिवेशन हे 1971 मध्ये, म्हणजे बघा स्टॉकहोम परिषदेच्याही 1 वर्ष आधी हे रामसर इथे हे अधिवेशन भरवलं गेलं आणि तिथे हे स्वाक्षऱ्याही केल्या गेल्या. आता ह्या अधिवेशनाचा सर्वात महत्वाचा पैलू जर तुम्ही बघितला तर तो पाणथळ जागांचा करार. जर तुम्ही आपल्या माननीय प्रधानमंत्रींचा किंवा आपल्या माननीय पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम ऐकत असाल तर रामसर पाणथळ जागांचा ते वारंवार उल्लेख करतात. आणि आपल्याकडे वाढत जाणाऱ्या ह्या पाणथळ जागा
हे आपण कशा संवर्धन त्यांचं केलं पाहिजे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत याचाही उल्लेख त्यांच्या भाषणात नेहमीच असतो. जर तुम्ही बघितलं तर आता 27 जागा आपण रामसर जागा म्हणून घोषित केल्या गेलेल्या आहेत. या पाणथळ जागा आहेत. आता ह्याच्याबद्दलचे निकषही फार जास्त आहेत की किती प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती तिथे दिसून आल्या पाहिजेत किंवा किती मोठं हे पाणथळ जागाचं प्रमाण असलं पाहिजे. हे निकष तुम्ही जर जास्त खोलात जाऊन रामसर अधिवेशनाचा अभ्यास केला तर तुम्हाला हे दिसून येईलच. आता जसं मी आधी म्हणत होते रिओ दी जेनेरिओचा थोडासा आपण अभ्यास करूया पुढच्या स्लाइड मध्ये. आता ही जी स्लाइड आहे ती आपल्याला सांगते की रिओ दी जेनेरिओ म्हणजे नेमकं काय होतं आणि तिथे काय प्रकारची आपण अभ्यासाची किंवा त्या त्या करारानुसार आपण कुठल्या प्रकारचा अभ्यास करणं हे अपेक्षित आहे. आता जर तुम्ही इथे बघत असाल तर 1992 मध्ये ही सर्वात मोठी परिषद म्हणून वसुंधरा शिखर परिषद असं इथे त्याला म्हटलं गेलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची ही फार मोठी परिषद होती. ती रिओ दी जेनेरिओ ह्या जागी किंवा ह्या शहरामध्ये भरवली गेलेली होती म्हणून तिला रिओ दी जेनेरिओ अधिवेशन असंही म्हटलं जातं काही ठिकाणी. आता जेव्हा आपण याबद्दलची जास्त चर्चा करतोय तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की हे सर्वात महत्वाचं एक पाऊल होतं संबंध पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये. आणि ही परिषद साधारण 3 जून ते 14 जून 1992 ला ब्राझीलमध्ये जी भरली गेली. त्याच्यात 172 वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. लक्षात घ्या 1972 नंतर बरोबर 20 वर्षांनी म्हणजे स्टॉकहोम परिषदेच्या किंवा स्टॉकहोम अधिवेशनानंतर जवळजवळ 20 वर्ष लागली आपल्याला रिओ दी जेनेरिओ इथे हे संबंध अधिवेशन किंवा ही परिषद ही आपल्याला आयोजित करायला. आणि त्यानुसार आपण इथे बघू शकतो की 172 वेगवेगळे देश यामध्ये सहभागी झाले. आणि तुम्ही असं लक्षात घ्या की वेगवेगळ्या देशांनी असं एकमताने मांडलं की आपल्याला आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि निव्वळ गरजेचं नाही तर आपल्याला ज्याला आपण इथे अर्थ समिट किंवा पृथ्वीचं किंवा वसुंधरा शिखर परिषद ज्याला आपण म्हणतोय तर ह्यानुसार आपल्याला काही उद्दिष्ट ही ठरवणं गरजेचं आहे किंवा ज्याला आपण अजेंडा असं म्हणतो. तर ही जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट प्रत्येक शासनाने प्रत्येक राष्ट्राने ही स्वीकारलेली आहेत. आणि ही जी उद्दिष्ट आहेत ती खास करून शाश्वत विकासासाठी आपल्याला जी पावलं उचलायची आहेत ती समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करतात. ही उद्दिष्ट सर्वसमावेशक आणि बंधनकारक नसलेली कृती योजना आहे. म्हणजे त्याच्यानी कोणालाही शिक्षा होणार नाही जर ती आपण अंगीकारली नाही तर. परंतु जर ती आपण अंगीकारली ती आपण पूर्ण केली उद्दिष्ट तर निश्चितच पूर्ण जगातल्या किंवा वसुंधरेच्या या पर्यावरणाला आपण निश्चितच संरक्षणासाठी हातभार लावू. आता जर आपण थोडं पुढे जायचं झालं तर ह्या वसुंधरा शिखर परिषदेमुळे 2 वेगवेगळे आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार जे झाले त्याच्यात सगळ्यात पहिला जो होता तो होता UNFCCC म्हणजेच फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. फ्रेमवर्क कन्व्हेन्शन युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC. आता ह्यामध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो की जैवविविधतेबाबतचा हा करार जो होता तो पहिला आंतरराष्ट्रीय करार होता. याच्यावर जवळजवळ 180 पेक्षा जास्त देशांनी सह्या केलेल्या आहेत. यानुसार आपल्याला 3 वेगवेगळे उद्दिष्टे ही प्राथमिकरित्या दिसून येतात. नंबर 1 म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन. नंबर 2 ह्या शाश्वत वापर घटकांचा. आणि नंबर 3 मिळालेल्या संसाधनांच्या फायद्याचे हे निश्चित आणि सुयोग्य वाटप. आता ह्याच्या मागे मूळ उद्देश असा होता की गरिबी ही हटवली पाहिजे. म्हणजे गरिबी हटवण्यासाठी एकता निधीची स्थापना करणं हाही याच्यातला एक फार मोठा उद्देश असं म्हणता येईल. या परिषदेनुसार 2015 पर्यंतच्या जगाच्या पूर्ण विविध देशांना हे काही उद्दिष्ट दिली गेलेली होती ज्यानुसार प्रदूषित करणारे वायू हे नियंत्रणाखाली येऊन त्यांचं उत्सर्जन हे कमीत कमी व्हावं अशी अपेक्षा होती. अक्षय ऊर्जेचा सर्वात जास्त वापर करून
त्याच्यामध्ये लक्षणीयरित्या वाढ व्हावी अशी इथे अपेक्षा केली गेली होती. भुकेने त्रस्त झालेल्या लोकांची संख्या निम्म्यावर आणावी असंही इथे उद्दिष्ट हे मानलं गेलेलं होतं. त्याचप्रमाणे वेगवेगळी रसायनं किंवा घातक कचरा हा पर्यावरणात न मिश्रित होता त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करून मगच त्याचं जे काय चक्रीकरण करावं अशी अपेक्षा इथे मांडली गेलेली होती. आता यानुसारच हवामान बदल, जैवविविधता आणि समुद्राचा कायदा यानुसार काही समस्या या उद्भवलेल्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला याबद्दलची जास्त चर्चा करणं अपेक्षित आहे. हे UNFCCC बद्दलची जास्त चर्चा आपण इथे केलेलीच आहे. आपण थोडं पुढे जाऊया. आता अंमलबजावणीतल्या समस्या जेव्हा आपण इथे म्हणतो तेव्हा या समस्या या का उद्भवतात हे समजून घेणं हे गरजेचं आहे. काय होतं की रसायने आणि धोक्याच्या किंवा धोकादायक कचरा निर्मितीमुळे आपल्या जीवाला आणि पर्यावरणाला ही फार मोठी हानी ही होऊ शकते आणि ती कमी करण्यासाठी जे कायदे केले गेलेले आहेत त्या कायद्यांचं स्वरूप हे प्रतिबंधात्मक नसून म्हणजे अनिवार्यपणे प्रतिबंधात्मक नसून हे दंडात्मक आहे. म्हणजे एखाद्याने ते फॉलो केलंच पाहिजे असं नसून जर ते केलं गेलं तर त्याच्यासाठी शिक्षा आहे. आता याच्यात एक थोडीशी ग्लिच आहे किंवा त्याला म्हणता येईल की एक थोडीशी पळवाट आहे आणि म्हणूनच कित्येक उद्योगधंदे जे नैतिकता सोडून पर्यावरण प्रदूषित करत आहेत त्यांच्यासाठी ही फार मोठी पळवाट इथे उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून कायद्याच्या अंमलबजावणीतली ही फार मोठी ही गॅप किंवा ज्याला म्हणता येईल की एक त्रुटी आपल्याला इथे बघता येईल. आता सुरक्षा यंत्रणा आणि उपकरणांवर औद्योगिक उपकरणांवर देखरेख करणं हे गरजेचं आहेच पण प्रत्येक क्षणी हे करणं थोडं अवघड जातं आणि म्हणून ही अंमलबजावणी करणं हे निश्चितच खूप चॅलेंजिंग किंवा खूप अंमलबजावणी केली गेली तर मात्र फारच मुश्किल आहे. त्याच परिस्थितीत जर आर्थिक निधी उपलब्ध नसेल कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तरीही आपल्याला ह्या समस्या उद्भवलेल्या दिसतात. आणखीन एक फार मोठा भाग इथे बघायचा झाला तर सार्वजनिक विरोधाचा भाग आहे. म्हणजेच होतं काय की समूह किंवा त्या ठिकाणचे प्रदेश किंवा त्यातली गावकरी हे एकत्र येऊन एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रदूषणाला सहभाग देतात किंवा त्याला सपोर्ट करतात किंवा त्यामुळे या प्रकारचे सार्वजनिक विरोध असल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी ही पूर्ण आणि अतिशय इफेक्टिव्हली किंवा अतिशय मोठ्या पद्धतीने करता येत नाही. आता जर आपण थोडं पुढे जायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की जी वेगवेगळी जैव वैद्यकीय कचऱ्याच्या उत्पादनाची ठिकाणं आहेत किंवा धोकादायक उत्सर्ग आहेत अणुभट्टीतले किंवा बाकीचे किंवा घनकचरा आहे किंवा ध्वनी प्रदूषण नियंत्रण आहे या सगळ्यांबद्दल कायदे तर अस्तित्वात आहेतच, नियम आहेत परंतु ते पूर्णपणे पाळून किंवा त्या नियमांनुसार कृती करून मग आपण खरंच पुढे जातो का हा एक विचार फार मोठा गरजेचा विचार आहे. आता याच्यासाठी अर्थातच जागतिक स्तरावर UNCED वेगवेगळ्या प्रक्रियेचा भाग गेलेला आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की वाटाघाटी या जागतिकरित्या चालू असतातच ज्याच्यानुसार वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य आपल्याला मिळतं. त्याप्रमाणे संरक्षित क्षेत्र आपण स्थापन करू शकतो. तसंच परकीय प्रजाती निर्मूलन याच्यासाठीही विशेष प्रयत्न करू शकतो किंवा जानेवारी 2000 मध्ये जेव्हा आपण बायो सेफ्टी प्रोटोकॉल असं म्हणून एक करार हा स्वाक्षरी केला गेला त्यानुसारही विविध प्रकारची काळजी पर्यावरणाची घेण्यासाठी या जागतिक शिखर परिषदा ह्या आयोजित केल्या जातात. परंतु इथे हे महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या सगळ्यांद्वारे जर पावलं उचलली गेली नाहीत तर कायद्याची अंमलबजावणी करणं हे फार मोठं अवघड काम ठरतं
आणि त्यासाठी काही वेगवेगळ्या संस्था ह्या स्थापन केल्या गेलेल्या आहेत. काही वेगवेगळ्या घटकांना विशेष अधिकार हे दिले गेलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास या धड्यात करणं हे अपेक्षित आहे. जर आपण थोडासा याचा जास्त अभ्यास करायचा ठरवलं तर आपल्याला असं लक्षात येईल की न्यायालयीन निर्देशाची वाट बघण्यापेक्षा जर आपण जनजागरण केलं, जनजागृती केली या बाबतीत, तर मात्र आपल्याला या कायद्यांच्या कचाट्यात सापडण्याची गरज पडणार नाही. किंवा म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत ज्या सातत्याने काम करत आहेत जनजागरणाचं, किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं याचं नाव आहे. याची खूप सुंदर वेबसाईटही नक्की जरूर पहा. तिथे तुम्हाला वेगवेगळी ई पुस्तके सुद्धा मिळतील आणि त्यानुसार आपल्याला जास्त अभ्यास करणं हे अपेक्षित आहे. प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठी हे केंद्र शासनाला सल्ला देत असतं मंडळ, सारखा सल्ला देत असतं. त्याच्या वेगवेगळ्या अहवालांमधून आपल्याला माहिती मिळत असते. हे अहवाल आपल्या वाचनासाठी आणि जनजागृतीसाठी माफक शुल्कात किंवा अतिशय नाहीच म्हणता येईल, कुठलीही किंमत त्याच्यावर लावली गेलेली नाहीये. तुम्ही डाउनलोड करून शांतपणे वाचू शकता हे अहवाल आणि त्यानुसार आपल्या प्रदेशात किती प्रदूषण आहे, त्यांची कारणे काय आहेत, तिथे कुठल्या एखाद्या विशिष्ट औद्योगिक वसाहतीमुळे हे प्रदूषण होतंय का, या सगळ्याची उत्तरं आपल्याला या CPCBच्या किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालांमध्ये हे मिळू शकतात. आता याबद्दलचं संशोधन, जनजागरण आणि पर्यावरणाच्या प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या प्रयोगशाळा स्थापणं हे महत्वाचं काम हे CPCB करतच असतं. आता ह्याची स्थापना जी आहे ती अर्थातच फार पूर्वी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की जल अधिनियम 1974 आणि 81 नुसार आपल्याला हे मंडळ हे स्थापित झालेलं किंवा घटित झालेलं दिसतं आणि त्याचं एक स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व आहे. म्हणजे जर CPCBनी शिक्षा केली किंवा दंड ठोठावला तर तो औद्योगिक क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या कारखान्यांना सुद्धा हा भोगावा लागतो. आता हा झाला एक भाग किंवा ही झाली एक छोटीशी केस स्टडी. आता दुसरी जी आहे ती आहे आपली महाराष्ट्रामधली. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात मराठीत अभ्यास करतोय या संबंध विषयाचा आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकं काय आहे याचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्तच आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे MPRNI मंडळ असं त्याला म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या आधारित आहेत. याच्यात जर तुम्ही बघितलं तर यांची एक फार सुंदर वेबसाईट उपलब्ध आहे जिथे आपल्याला मराठीमध्ये ही सर्व माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजेच जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1974, 1981 हवा अधिनियम, याच्याबरोबरच 1986चा पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि काही तरतुदी याबद्दल सखोल चर्चा आणि सखोल अभ्यास अहवाल आपल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर निशुल्क हे उपलब्ध आहेत. त्याच प्रकारे जर तुम्ही बघत असाल तर हानिकारक टाकाऊ पदार्थ जे आहेत त्यांचा जो नियम आहे 2000चा, तसेच जैव वैद्यकीय टाकाऊ पदार्थ जे आहेत 1998 मध्ये याबद्दलचा एक फार कडक कायदा अस्तित्वात आला त्याबद्दलची माहिती आणि महानगरपालिकेने टाकाऊ घनपदार्थ नियमाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दलची नियमावली 2000ची आणि 2014ची अर्थातच यासारख्या आणि इतर अनेक नियमांचे कार्यान्वयन किंवा या सर्वांचं समन्वितरित्या कृतीकडे आराखडा तयार करून कृती करणं हे ह्या मंडळाचं सर्वात महत्वाचं काम हे आपल्याला दिसून येतं. आता ह्या सगळ्याच्या अभ्यासानुसार मला असं वाटतं की तुम्ही निश्चितच हा अभ्यास जास्त कराल, कारण सार्वजनिक विरोध जर कुठल्या पद्धतीला असेल तर कायद्याची अंमलबजावणी ही सर्वात जास्त कठीण होते. आणि म्हणूनच सर्व म्हणजे जसं आपण उदाहरण घेतलं तर दिल्लीतली वाहतूक आहे, जर तुम्ही बघितलं तर ती अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करत असते. त्यानुसार कायदेही कडक केले गेलेले आहेत CNGचे किंवा बाकीच्याचे.
परंतु जर तिथल्या लोकांनी जर असलेल्या रहिवाशांनी त्याला जर विरोध केला तर त्या कायद्याची अंमलबजावणी करायला दिल्ली सरकारला फार अवघड पडतं आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल तर वातावरणात झालेला बदल हा आपल्याला कायम दिसून येतो. जर यावेळेचा अभ्यास करायचा झाला तर कालचीच घटना आहे की बुलढाण्यामध्ये एका फार मोठ्या जलस्रोतामध्ये काही विषारी द्रव्य कोणी सोडल्यामुळे हजारो मासे हे मृत्युमुखी पडलेले आहेत. जर तुम्ही बघत असाल तर ह्या महिन्यात किंवा जून 2023 मध्ये असं निश्चित बघण्यात आलेलं आहे की फार फार वर्षांनी म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्षांनी आपल्याला पर्जन्याचं वितरण जे झालेलं आहे पूर्ण भारतभर ते फार चमत्कारिकरित्या झालेलं दिसून येतंय. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांमध्ये जी अतिशय लांब लांब आहेत एकमेकांपासून, या दोन्ही शहरांमध्ये पाऊस हा एका दिवशी सुरू झालेला आहे मान्सूनचा आणि हे फार विचित्र प्रकारचं आपल्याला वातावरण किंवा हवामान बदल हा आपल्याला दिसून येतोय. अर्थातच आपण याचा संदर्भ किंवा याचा पूर्ण त्याची कडी किंवा त्याचा एक संबंध आपण हा हवामान बदलाशी लावू शकतो आणि हे हवामान बदल प्रदूषणांमुळे होतोय का याच्याबद्दलची चर्चा आपण आधीच केलेली आहे. जर आपण प्रदूषण कमी करण्यात यशस्वी ठरलो तर ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या समस्यांवर आपण निश्चितच कुरघोडी करण्यात यशस्वी होऊ. मात्र त्यासाठी सर्व माणसांचा सगळ्यांचा सहभाग हा अनिवार्य आहे आणि खास करून विद्यार्थ्यांचा यामधला सहभाग हा जास्त महत्वाचा ठरतो कारण आपणच आहात जे आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना या विषयाबद्दल साक्षर कराल, त्यांची जाणीव वाढवाल आणि त्यांना कृती करण्यास भाग पाडू शकाल. सुरुवात आपण नक्कीच स्वतःपासूनच करत असतो आणि म्हणूनच मी असं नक्की म्हणू शकेन तुम्हाला की जरूर याचा विचार करा, काळजी घ्या आपल्या पर्यावरणाची आणि यानुसार आपण सामाजिक आचारसंहिता असं ज्याला म्हणता येईल ते आपण आपल्या आयुष्यात किंवा रोजच्या जीवनात वापरूया असं म्हणता येईल. इथे या शेवटच्या मुद्द्यानुसार किंवा या शेवटच्या मुद्द्या नंतर तुमच्या सर्वांचे मी आभार मानते की तुम्ही एक तास माझं भाषण किंवा माझे विचार ऐकून घेतले त्या संदर्भातले. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परत भेटू पुढच्या वेळी, पुढच्या मंगळवारी, पुढच्या भागात.